गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसतात। म्हणजे एका महिलेच्या संदर्भातलं प्रकरण पुढे आलं आणि त्याचे परिणाम अगदी विधिमंडळातही पाहायला मिळाले। अर्थात विधिमंडळात त्यांनी भूमिका मांडली, या सगळ्या प्रकरणासंदर्भात नाराजीही व्यक्त केली। त्यानंतर लय भारी यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्यावर देखील कारवाई झाली आणि हे प्रकरण खोलात शिरत गेलं। पण हे सगळं प्रकरण जुनं झालं असलं, न्यायालयाचा निकाल आलेला असला तरी वेगळे काही संदर्भ घेऊन संबंधित महिलेनं भूमिका मांडली आणि सगळं प्रकरण बदललं। अर्थात आगामी काळात त्या महिलेची भूमिका काय असणार आणि जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढणार का, या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले होते। अशातच आता एक बातमी पुढे येते की ज्यामुळे सगळ्या शक्यताच पुसट झालेल्या दिसतात। त्याचं कारण म्हणजे ज्या महिलेसंदर्भात ही सगळी चर्चा चालू होती, त्या महिलेला 1 कोटी रुपयाची खंडणी घेत असताना अटक करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय। अर्थात झालं काय आणि नेमकं प्रकरण काय होतं, या सगळ्या विषयासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्र भूमी। आता राज्य सरकारमधले मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप एका महिलेनं केला होता, त्यामुळे सगळं प्रकरण पेटलेलं होतं। त्याच महिलेला 1 कोटी रुपयाची खंडणी घेताना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे। आता जयकुमार गोरे यांच्यावर संबंधित महिलेनं खळबळजनक आरोप केले होते। विशेष करून हे सगळे आरोप अधिवेशनाच्या काळात झाले असल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे वेगवेगळे परिणाम पाहायला मिळाले। अर्थातच विरोधकांनी या सगळ्या प्रकरणावरून जयकुमार गोरे आणि राज्य सरकारला धारेवर धरलं होतं। सोबतच गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती। पण हे सगळं प्रकरण जुनं असल्याचं सांगत जयकुमार गोरे यांनी कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्तता केल्याचं सांगितलं होतं। पण जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणांमध्ये कुठं ना कुठं तडजोड करण्याची भूमिका त्या महिलेकडून घेण्यात आल्याचं दिसतंय। कारण संबंधित महिलेनं 3 कोटी रुपयाची मागणी केल्याचं सांगितलं जातंय। तसंच यातल्या 1 कोटी रुपयाची रक्कम घेत असतानाच त्या महिलेला अटक करण्यात आल्यानं या सगळ्या प्रकरणावरच आता प्रश्न निर्माण होतोय। मुळात या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लय भारीचे पत्रकार तुषार खरात यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला, त्यामुळे हे प्रकरण जास्त पेटलं होतं। अर्थात राजकीय मंडळी ही पत्रकाराच्या पाठीमागे उभी राहिली होती आणि त्यामुळे गोरे एका प्रकारे अडचणीतच आले होते। ज्या राजकीय नेत्यांनी भूमिका घेतली होती त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे रोहित पवार। आता ही जी महिलेवर कारवाई करण्यात आली, या कारवाई संदर्भात देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलेली भूमिका महत्त्वाची ठरते। कारण ते असं म्हणतायत की या महिलेनं 3 कोटी रुपयाची मागणी केली आणि 1 कोटी रुपये देण्यात आल्याचं आम्हाला कळलं। हे जे काही नवं प्रकरण आहे त्याकडे खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। पत्रकारांनाही त्यांचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्यात आलं आहे। या महिलेबाबत आज जी काही बातमी येत आहे त्याबाबत मला फार माहिती नाही, मात्र 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे, तसंच 1 कोटी हा आकडा देखील मोठाच आहे। आता ही बातमी खरी मांडली तरी 1 कोटी रुपये दिले कशाला? या महिलेकडे असं काय होतं त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले? 1 कोटी रुपये आले कुठून, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। म्हणजे याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणाची केंद्रबिंदू असणारी महिला अटक झाल्यानंतर जयकुमार गोरे यांच्या अडचणी कमी होऊ शकतात किंवा त्या अडचणी कमी होण्यासाठीच हे सगळं घडलं असावं, अशी चर्चा ऐकू येते। पण त्यापेक्षाही महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे 3 कोटी असेल किंवा 1 कोटी असेल, ही इतकी मोठी रक्कम आली कुठून आणि ती रक्कम त्या महिलेला का दिली जात होती? जर त्या महिलेला ही रक्कम दिली जात होती तर त्याच्या पाठीमागे निश्चित काही ना काहीतरी घडलेलं असू शकतं, अशी शंका निर्माण होते। आता मुळात सगळं प्रकरण असं होतं की जयकुमार गोरे हे 2016 मध्ये आमदार असताना एका महिलेनं त्यांच्यावर मानसिक छळ आणि अश्लील संदेश पाठवण्याचे गंभीर आरोप केले होते। या महिलेच्या म्हणण्यानुसार जयकुमार गोरे यांनी अनेक महिने तिला त्रास दिला, त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तरीही ते थांबले नाहीत। अखेर या प्रकरणाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली। जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये सातारा जिल्हा न्यायालयात लेखी स्वरूपात पीडित महिलेची माफी मागितली, तसेच यापुढे आपण तिला त्रास देणार नाही अशी हमी देखील दिली। त्यानंतर प्रकरण शांत झालं। पण 2024 मध्ये जयकुमार गोरे यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं आणि काही दिवसातच त्यांच्यावर पुन्हा हे आरोप सुरू झाले। पण पीडितेच्या म्हणण्यानुसार जानेवारी 2025 पासून काही व्हॉट्सअप ग्रुपवर तिची 2016 मधली तक्रार व्हायरल करण्यात आली। तिचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला। सोबतच 9 जानेवारी 2025 ला तिच्या घरी पोस्टानं पत्र पाठवून त्यात तिच्या जुन्या तक्रारीचा उल्लेख केला होता, त्यामुळे पुन्हा गुन्हा समोर आला होता। आता यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यापूर्वीही जयकुमार गोरे यांनी आपल्या पीए अभिजित काळे यांच्या मार्फत
दडीवाडी पोलीस ठाण्यात 2 कोटी खंडणीची तक्रार दाखल केली होती। तेव्हा महिलेनं स्पष्ट सांगितलं होतं की हा आरोप केवळ तिला गप्प करण्यासाठी करण्यात आला आहे। पण आता अटक करण्यात आली असल्यानं ही खरंच खंडणी होती का? मुळात या पैशा पाठीमागचा व्यवहार काय होता? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी कोणतं ना कोणतं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय असं यातून दिसून येतंय। आता याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।